नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बिकमिंग डायरीज. मित्रांनो, मी एक तरुण बेरोजगार आणि माझं नाव आहे राम इंगोले. चला तर मग सुरू करू. मित्रांनो, माझी 10th झाली 2017ला आणि 10th झाल्याच्या नंतर प्रत्येक मुलाच्या आयुष्यात जशी स्वप्न असतात तसेच स्वप्न माझ्याही आयुष्यात होती. 10th झाल्याच्या नंतर 11-12चं ॲडमिशन घेतलंय आणि गावाकडेच क्लासेस जॉईन केले. क्लासेस जॉईन केल्याच्या नंतर आम्ही विचार करत होतो की आता आयुष्यात पुढे करायचं काय. सो त्यावेळेस मला करायचं होतं बीबीए करून MBA करायचं होतं HR मध्ये किंवा फायनान्समध्ये, आणि त्यानंतर एका कॉर्पोरेट MNC कंपनीमध्ये मला जॉब करायचा होता. मला असं वाटलं की BBA झाल्याच्यानंतर MBA झाल्याच्यानंतर एखाद्या MNC कंपनीमध्ये जॉब लागल्याच्यानंतर लाईफ खूप बेटर असेल. बट तिथपर्यंत मी पोहोचलोच नाही केलं, कारण आम्ही रस्ता भटकत गेलो. माझा एक मित्र होता ज्याला CA करायचं होतं, बट अनावधानाने त्याने सुद्धा CA सोडून सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली आणि आज सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट करून तो इराकला एका चांगल्या स्टँडर्ड म्हणजे एका चांगल्या MNC कंपनीमध्ये जॉबला आहे, खूप चांगल्या CTCला. आणि आमच्या सर्व बॅचमेटना त्याच्यावरती खूप खूप जास्त प्राऊड आहे. सो भावा खूप ग्रेट करतोय तो, आणि त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. सो मित्रांनो, त्यानंतर काय झालं, 12वी झाली, नीट JEE जे काय आहेत ते एक्झाम्स दिल्या. त्यानंतर तिथे काय म्हणतात, आयुष्याचे निर्णय चेंज व्हायला लागतात. जशी जशी वेळ वाढत जाते किंवा जसं जसं आपण आयुष्यात पुढे जात जातो तसं तसं प्रत्येक गोष्ट चेंज व्हायला लागते. सो मित्रांनो, त्यावेळेस मला वाटलं म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा खूप क्रेज होता आणि मी त्यावेळेस पुण्याला गेलो. 2019ला माझी 12वी झाल्याच्या नंतर ॲडव्हान्स प्रोग्राम केला डिजिटल मार्केटिंगमध्ये, त्यानंतर बिझनेस प्रोग्राम केला आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये, आणि नंतर मास्टर प्रोग्राम केला आहे. तिन्ही केले मी 1 इयरमध्ये. त्यानंतर 6 मंथची इंटर्नशिप केली ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून विमाननगर पुणेला, डिजिटल रेडी प्रायव्हेट लिमिटेडला. सो मित्रांनो, त्यानंतर मी तिथे त्यानंतर मला म्हणजे मी एक वेळेस गावाकडे आलो. गावाकडे आल्याच्या नंतर थोडा पर्सनल इश्यू होता किंवा फॅमिली इश्यू म्हणा, थोडा मेडिकल रिझन होतं, त्यामुळे मी जाऊ शकलो नाही परत. त्यानंतर गावाकडे आल्याच्या नंतर इकडेच थांबलो आणि 2019ला म्हणजे 2020च्या एंडिंगला मी ॲक्सिस बँक लिमिटेड हिंगोली ब्रँच जॉईन केली. आणि जॉईन केल्याच्या नंतर मी तिथे 1 वर्ष रेग्युलरली वर्किंग करत होतो. आणि 2021च्या मिडलला माझे आजोबा एक्सपायर झाले. सो त्यावेळेस मला तो अनावधानाने जॉब सोडावा लागला, कारण माझ्याकडे स्टॅम्प वेंडरचं गव्हर्नमेंटचं स्टॅम्प वेंडरचं लायसन्स आहे, जिथे 100-500 रुपयाचे बॉन्ड वगैरे मिळतात. आणि ते सांभाळायला कोणीच नव्हतं, कारण माझ्या मोठ्या भाऊचं B.Pharm चालू होतं, तो कॉलेज सोडून येऊ शकत नव्हता आणि बाकीचं कुणीही मॅनेज करू शकत नव्हतं. सो त्यामुळे मला जॉब सोडावा लागला आणि मी हाच फॅमिली बिझनेस कंटिन्यू करायला लागलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी हाच बिझनेस कंटिन्यू करतोय. आणि ज्यावेळेस मी घरी आलो त्यावेळेस म्हणजे हा बिझनेस मी रनिंग करायला लागलो. सो तर चला मित्रांनो, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.